नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नवरात्राचा उत्साह सगळीकडे सुरू आहे आणि आपण या मुंबादेवीच्या दर्शनाला आलेलो आहोत. विवेक मुंबईत घर झालंय आणि आज मुंबादेवीचं दर्शन घेतलं. हो नाही, खरं तर तुझ्यामुळे खूप वर्षांनी माझं दर्शन झालंय. म्हणजे मुंबईत राहूनही मुंबादेवीला येणं होत नव्हतं. काही वर्षांनी आता येणं झालंय. खूप छान वाटतंय यार. आज शुक्रवार आहे, पंचमी आहे आणि या इतक्या महत्त्वाच्या दिवशी मला आईचं दर्शन झालंय, तेही माझ्या आईसोबत. सो खूपच छान वाटतंय. एक वेगळं फिलिंग आहे. इथली वाईब आहे जी पॉझिटिव्ह वाईब आहे, जी आपल्याला नेहमी हवी असते आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी. आणि इथे आल्यावर खरंच ना खूप स्पिरिच्युअल वाटतंय मला. आई, मुंबादेवीचं दर्शन झालेलं आहे. दर्शन तर झालेलंच आहे, पण एक समाधान वेगळं आहे, कारण की आपण आल्यापासून बघतोय प्रत्येकाला विवेक सोबत फोटो हवा आहे, प्रत्येकाला विवेक आवडतोय. आई म्हणून ही भावना कशी आजच्या दिवशी? खूप चांगलं वाटतं. एकदम आल्याबरोबर सगळेजण गोळा झालेत. प्रत्येकजण म्हणतो फोटो काढ. खूप मनाला खूप छान वाटतं एकदम बघायला. मला कसं वाटतं या मंदिरात येऊन इथे दर्शन घेऊन? हो, पहिलं आल्याबरोबर दर्शन झालं. एवढ्या गर्दीमध्ये पण पुढे छान दर्शन झालंय. विवेक, मी कायमच म्हणतो की आई अशा आहेत की आई शब्दातनं बोलत नाहीत, पण आईंना जे बोलायचं ते आपल्याला चांगलं माहिती असतं. आज आई सोबत आहे, आई कायम सोबत असते. आज तुझ्या पाठीशी अजून एक आई आहे. नवरात्रीची भावना काय? नाही, खूप छान भावना आहे. आज मी इथे मुंबईत राहतोय. लहानपणी कधी ह्या आत्ता जिथे आहे तिथे पोचेन असं कधीच वाटलं नव्हतं. इनफॅक्ट ॲक्टर होईन असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज आईच्या कृपेने मी इथपर्यंत पोचलो आहे. आईकडे मला जे मागणं मागायचं तेही मी मागितलं आहे. तर खूप एक वेगळं फिलिंग असतं की जेव्हा आपले, जसं तू आता माझ्या आईला विचारलंस की तुम्हाला कसं वाटलं की सगळ्यांना फोटो काढायचा होता या सगळ्या गोष्टींचा. सर, एक मुलगा म्हणून मलाही माझ्यासाठी ते खूप प्राऊड फिलिंग असतं की जेव्हा सगळे माझ्या आईवडिलांसमोर मला फोटो काढण्यासाठी माझ्या फॅमिलीसमोर विचारतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघताना किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघताना एक जी वेगळी मजा आहे ना, ते सुख दुसरं कशातच नाही आहे. कारण ते जे समाधान आहे, सुख आहे किंवा आनंद आहे, तो दुसरीकडे कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि आज तो खरंच तुमच्यामुळे मला इथे तो अनुभवता आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असं मी मगाशी म्हणालो ना, माझी खूप महिन्यांपासूनची, कसं असतं आपल्या घराच्या अगदी 15 मिनिटांवर देवी आहे, पण जवळ असलेली एखादी गोष्ट आपण जाऊया, आज जाऊया, उद्या जाऊया, परवा जाऊया, असं करून आपण ते पुढे पुढे नेत असतो, टाळत असतो. पण आज तुमच्यामुळे मला इथे यायला मिळालं. इतक्या छान दिवशी छान दर्शन झालंय. सो माझ्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे आजचा. तुझ्या पाठीशी कायम स्त्री शक्ती आहे हे आम्ही बघितलेलं आहे. आईची तर ऊर्जा सोबत असतेच, बहिणी आहेत. ही आयुष्यातली स्त्री शक्ती कशी आहे? खूपच आहे. मला असं वाटतं की ना, आपण आता काय झालंय की आता सध्या माझा एक एपिसोड सुरू आहे, त्यात मी बऱ्याच वेळा असा डायलॉग मारतोय की यशस्वी पुरुषामागे ही स्त्री असते. सो मला असं वाटतं की तो डायलॉग नाही आहे फक्त, ते खऱ्या अर्थाने खरं आहे की तुम्हाला कुठेही, मग ती लग्न झालेले बाई असू दे किंवा कुमारिका असू दे किंवा कोणी असू दे, तिचा प्रत्येक पुरुष, तिच्या आयुष्यातल्या पुरुषाला पुढे जाण्यामागे तिचाच हात असतो. कारण तिच्या सपोर्ट शिवाय आपण नाही पुढे जाऊ शकत. मग तो सपोर्ट कुठल्याही प्रकारचा असू दे. जसं आई आहे, तिच्यामुळे मी हे जग पाहिलंय. मग माझं पालनपोषण असेल किंवा तर पुढे पुश करणं असेल किंवा मी घरी नसताना बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करणं असेल, प्रत्येक याच्यात आपण म्हणतो ना की फक्त पैसे कमवणं महत्त्वाचं नाही आहे. जर जो कमवतो आहे त्याला चारी बाजूने सपोर्ट देऊन आपण पुश करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतंय ना की ते काम एक स्त्री करत असते आणि ती इतकी महत्त्वाची, म्हणजे तिच्यामुळे आपण खरं तर या जगात आहोत. हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बाकी अजून काही बोलण्यात काही पॉईंट नाही आहे. मला असं वाटतं आई, यावर्षी विवेक आलाय, पण मला असं वाटतं की पुढच्या वर्षी अजून एक व्यक्ती हवी आहे का सोबत दर्शनाला? तेच ना, पुढच्या वर्षी जोडीने येतील. पण आम्ही सगळेच विवेक वाढ बघत आहोत आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी यात थोडा बदल व्हायला हवा. नक्की मलाही आवडेल बदल करायला आणि त्यानुसार माझे प्रयत्नही सुरू आहेत. सो आता तू देवीच्या मंदिरातच म्हणालायस, तर नक्कीच मलाही असं वाटतं की पुढच्या वर्षी माझी जोडीदार असेल सोबत माझ्या. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की आज इतक्या चांगल्या दिवशी, इतक्या चांगल्या क्षणात आपण हे सगळं अनुभवतोय, ही ऊर्जा आपण घेतोय. खरं तर ती शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला मिळत असते. त्या शक्तीतनं आपण काहीतरी चांगलं घडत आहोत. तसं तुझ्याही आयुष्यात खूप काही चांगलं घडव. आणि मला असं वाटतं की आता विवेकने लालबागमध्ये घर घेतलंय, पण मला असं वाटतं की मुंबादेवीच्या आजूबाजूला मलबार हिल आहे, गिरगाव आहे, तर तिथेही तुझं घर हो, तुझं स्वप्न साकार हो, हीच मुंबादेवी चरणी प्रार्थना. जाता जाता देवीकडे काय मागणं?
माझी मागणी तू ऑलरेडी बोलता बोलता बोलून गेला आहे सगळं. माझं जे स्वप्न आहे की मला तेव्हा मी ॲक्टर होईन की नाही हेही मला माहीत नव्हतं. मी जस्ट हँगिंग गार्डनमध्ये बसायचो आणि एक उंच टॉवर आहे तिथे बसल्यानंतर मागे क्वीन्स नेकलेस दिसतो सगळं आणि तो टॉवर आहे आणि माझं नेहमी असं बसल्यावर मी म्हणायचो की इथे मी घर घेणार, इथे मी घर घेणार. का म्हणायचो मला अजूनही माहीत नाही आहे, पण मी म्हणायचो. आणि आत्ता मी हा प्रवास करत इथपर्यंत आलो आहे आणि मला माहिती आहे ते स्वप्न मी लवकरच पूर्ण करेन. मला असं वाटतं की तुझ्या सर्व इच्छा सर्व स्वप्न पूर्ण होत. आई जगदंबा तुला खूप बळ देव. हीच मुंबादेवी चरणी प्रार्थना आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. येस.